नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आजच सकाळी मी गावाला आलो आहे आणि खूप जोरात पाऊस पडतो इथे गावाला. सिंधुदुर्गात माझं गाव आहे आणि खूप जोरात पाऊस पडतो आहे. तर इथे बघू शकता पूर्ण ढग, एकदम काळे काळे ढग झाले आहेत. आत्ताशी थोडा थांबला आहे पाऊस म्हणून थोडा बाहेर निघालो आहे. पाणी वगैरे भरलं इकडे, पूर्ण नदी वगैरे फुल तुडुंब भरून वाहते. तर असंच तेच बघायसाठी आम्ही निघालो आहे. आणि अजून एक काम आहे ते म्हणजे गणपती किती रेडी झाला आहे ते पण बघायचं आहे. सगळ्यात मोठी एक्साइटमेंट आहे ती, कारण की अजून थोडं आजच सकाळी आलो तर नवीन मित्र भेटत आहेत. तर तेच आता एक मित्र होता मयूर आणि तर असंच आम्ही आता चाललो आहे गणपती बघायला. तर त्याआधी नदी बघून जाणार आहे की किती नदीमध्ये पाणी आहे. ऐक आमची रेडी होते आहे, एक सेट आहे लग्न झालेला आणि तिथे पुढे दोघं जण आहेत. ते काय आमच्यावर येणार नाही आहेत, ते फक्त असंच इथे आले. बघू चल. असं आमचं काहीचं गाव आहे. तुम्ही आधीचे ब्लॉग बघितले असेल तर तुम्हाला हे माहितीच असेल. शाळा बघा मित्रांनो, 3रीपर्यंत मी या शाळेत शिकत होतो. आता खूप बदलली आहे. पहिली एकदम छोटी होती, आता खूप चेंज झाला आहे शाळेमध्ये. जेव्हा आम्ही लहानपणी मी 3rd स्टँडर्डपर्यंत इथे शिकलो या शाळेत, मराठी मीडियम. आता खूप मोठी झाली आहे शाळा. नदी फुल भरून वाहते. एकदम नदी फुल तुडुंब भरून वाहते या साईडला आणि या साईडला पण. आता थोडासा पाऊस कमी झाल्यामुळे पाणी थोडंसं कमी झालं आहे, पण तरी पण खूप पाणी आहे. पाणी थोडंसं इथे कमी झालं आहे. रस्त्यावर इथे पूर्ण पाणी भरलेलं. इथे फुल हे जे ब्रिज आता नवीन रिसेंटली कन्स्ट्रक्ट केलं आहे, पण तरी पण त्याच्यावरून पाणी जातं. या साईडला बघा, इकडे आम्ही गणपतीचं विसर्जन करतो. आता यावर्षी गणपती विसर्जन कसं होणार आहे काहीच माहिती नाही आहे, किती खोल आहे बघू. आता अजून गणपती यायला टाईम आहे, आल्यावर नंतर बघू. काय गणपतीचं यावर्षी कसं आहे विसर्जन? मजा झाला गणपती बुक झालाय? बुक झालाय गणपती. आता बघायला जाणार आम्ही कणकवलीला. आता आम्ही गणपती बघायला चाललो आहे इथूनच कणकवलीला. आमच्या तिथे गणपती दरवर्षी ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली आम्ही एकच गणपती बनवणाऱ्याकडे देतो. आता तेच गणपतीचे काय प्रोसेस आहे, कितपर्यंत कंप्लीट झालं आहे तेच बघायला जाणार आहे. ब्लॉग पूर्ण बघत राहा. पूर्ण पाणी इथे भरलं आहे. पूर्ण इथे पाणी भरलं आहे. पाऊस सकाळपासून खूप जास्त आहे आणि सकाळ म्हणजे आता खूप एक हप्ता झाला फुल पाऊस पडतो इकडे गावी आणि सगळे पूर्ण नदी वगैरे भरून वाहत आहेत. आम्ही लक्की होतो की त्या ब्रिजवरनं पाणी नव्हतं जात, नाही तर कधी कधी त्या ब्रिजवरून पण पाणी जात होतं. आम्ही सकाळी पाणी जात होतं त्या ब्रिजवरून, तर तिथून बंद होतं ते ब्रिज. लकीली आम्हाला थोडं पाणी कमी मिळाल्यामुळे आम्हाला यायला मिळालं इथून, नाहीतर खूप फिरून जावं लागतं. ऑलमोस्ट 2 किलोमीटर ट्रॅव्हल होतं एक्स्ट्रा. पोचलो इथे जिथं आमचा गणपती आहे. सिंधुदुर्गातली सगळ्यात मोठी कार्यशाळा आहे ही कणकवलीतली समीर गुरव.
तर तिथेच आमचा गणपती असतो, गेले 10-12 वर्ष झाली. इथे इकडून जाणार आहे आता आम्ही. इथे घर आहे, या घरी गणपती असतात, म्हणजे ऑलमोस्ट 4-5 घरी त्यांचे गणपती असतात. एवढ्या मूर्त्या असतात त्यांच्याकडे हर वर्षी. तुम्हाला दाखवेनच, तुम्हाला बघता येईल बघा. इथे गणपती आहेत, या साईडला गणपती आहेत, या साईडला पण गणपती आहेत. पूर्ण गणपती आहे तिथे, एवढ्या छोट्या मोठ्या मूर्ती. आमचा पण आता गणपती बघायला जाणार आहे, दाखवतो तुम्हाला आमचा गणपती. पूर्ण रेडी नसेल झाला, थोडाफार रेडी झाला आहे. तर बघू आता. एवढी मोठी कार्यशाळा आहे बघा. सगळं गणपतीचं काम चालू आहे, अजून पूर्ण झाले नाही आहे. आणि हा आहे आमचा गणपती, अजून पूर्ण रेडी नाही झाला आहे. समोरचा गणपती माझ्या मावशीचा आहे, हा फोटो काढतोय बघा. आणि इथे खूप किती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. इथे अजून खूप काम बाकी आहे, म्हणजे ऑलमोस्ट हाफ गणपतींचं कंप्लीट झालं आहे काम, अजून तरी खूप काम बाकी आहे इथे बघा. त्या साईडच्या गणपतींना पूर्ण कलर मारायचा बाकी आहे, आणि ते फक्त बॉडी कलर मारून वगैरे ठेवला आहे. खूप मोठी कार्यशाळा आहे इथं. फक्त त्यांची 20% कॅपॅसिटी आहे इथे या ह्याच्यामध्ये. इथे आमचा गणपती आहे म्हणून स्पेशल मी या साईडला आलेलो. तर इथे बघा, हा बघा मित्रांनो, छोटा कलाकार इथे कलर काढतो आहे गणपतींना, असे रंगवतो आहे. कधीपासून इथे आहे, किती दिवस झाले इथे काम करतो आहे? 1 महिना झाला. आणि याच्या आधी पण केलेलं का? याच्या आधी पण. मग शाळेत वेळ जातो की नाही का, हेच करतो? हां, आता शाळेत वगैरे जाऊन इथे असंच मस्ती करतात, कलेची आवड आहे म्हणून. बघा इथे छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत, एकदम क्यूट बघतो. तर अशी होती छोटीशी आमच्या कार्यशाळेची टूर. खूप सारे गणपती बघितले, खूप सारं गणपतींचं काम बाकी आहे, आणि ऑलमोस्ट लाईक 70% गणपतीचं काम झालेलं आहे. आमच्या गणपतीचं थोडंसं काम बाकी आहे, धोतर वगैरेचं, आणि जे मोठ्या मूर्त्या आहेत त्यांचं सगळ्यांचं काम बाकी आहे. तर असं काहीसं होतं इथे. हे बघा, तर आता आमची निघायची वेळ झाली आहे, पाऊस खूप जोरात आहे. तर आता रेनकोट वगैरे घालून आम्ही निघणार आहे. तर परतीचा प्रवास पण पूर्ण बघा, पाणी वगैरे खूप जोरदार पाऊस पडतो इथे बघा वरती. मे बी तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही पाऊस, पण खूप जास्त पाऊस आहे इथे गावाला. चला आता रेनकोट घालतात हे लोक इथे, रेडी होत आहेत. गवळणी रेडी होत आहेत डान्स करायला. लग्न झालं आणि गावाला आला आणि इथेच राहिला. काय वाटतं तुला मुंबई सोडून, कसं वाटतंय ओमकार? हां ओमकार, मुंबई सोडून कसं वाटतंय? पळतोय बघा. लग्नासाठी गावाला आलेला, गावी लग्न ठेवलेलं आणि नंतर मुंबईला गेलाच नाही, वैतागला मुंबईला. इथेच आता त्याने बिझनेस चालू केला आहे आपला, असं सक्सेसफुल, इथेच सक्सेसफुली मोठा बिझनेस चालू केला आहे. त्यामुळे त्याला आता मुंबईला जायचं. पाऊस बघा मित्रांनो, कसा धो पाऊस पडतो इथे, आणि आम्ही तिघंजणं रेनकोट घालून पूर्ण पावसात दिसतोय. मला माहिती नाही आवाज किती येतो तुम्हाला, पण इथे एकदम बेकार पाऊस चालू आहे बघा, फुल बेकार पाऊस चालू आहे. बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे. आता आम्हाला आमच्या 10 वेळा तरी फेऱ्या असणार आहे इथे गणपती बघायला.
घरी राहतच नाही, काय ना काय झालं की चला गणपती बघायला. ही पहिली फेरी आहे, आजच सकाळी आलो आहे आणि पहिली फेरी झाली पण गणपतीची. हे बघा समोर पाऊस बघा, माझ्या पॅन्टीत पाणी गेला. हे बघा सगळीकडे पाणी भरलं इकडे. फुल पाऊस फुल पाऊस. हे बघा कसं वाटतं गाडी चालवायला? मजा. फुल पाऊस. हे बघा हे बघा हे बघा नदी पूर्ण तुडुंब भरून वाहते. आम्हाला काय पुढचं दिसत नाहीये, कसं गाडी चालवतं त्यालाच माहिती. गोप्रोमध्ये बघून गाडी चालवायला लागेल आता. पाऊस खूप बाहेर पाऊस जास्त आहे, त्यामुळे भ्रष्ट श्रावण महिन्यात चायनीज खायला आले ते बघा हे भ्रष्ट अधिकारी. मी व्हेज सूप मागवलं आहे, मी व्हेज सूप मागवलं आहे आणि त्याने 1/2 चिकन सूप मागवलं आहे. बघू आता किती टाईम लागतो याला बाहेर. तिथे बघा एकदम पाऊस, जोरात पाऊस चालू आहे. मस्त पावसात गरम गरम सूप पिणार आहे. बघूया बघायचं नॉनव्हेज सूप आलं याचं. बघा पीस खातो आहे आणि याचा अजून एक बाकी आहे आमचा. बघू आता किती टाईम लागतो याला. मित्रांनो हे बघा आमचा सूप आला इथे, जाऊन सूप आला आहे. आता मस्त एन्जॉय करणार आहे सूप. बघा आता सूप वगैरे पिऊन आता बाहेर आलो आहे. आता प्रवास परत चालू होणार आहे. बघूया आता परत रेनकोटचे एक पावसात झंझट आहे यायला. रेनकोट काढा रेनकोट घाला, कंटाळा आला आहे रेनकोटचा. थोडासा पाऊस थांबला इथे तर त्याच टायमात निघायचा प्रयत्न करणार आहे. लवकरात लवकर घरी पोचायचं आता. बघू.